नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सुरमईच्या तुकड्या तळणार आहोत। म्हणजे ही तुकडी एकच आहे सुरमईची, त्याचे दोन भाग करून दिलेले आहेत कोळणीने। आणि ही सुरमई पहा तुम्ही किती मोठी आहे। आणि मोठा मासा हा चवीला चांगला असतो। म्हणजे काहींचा असा समज असतो की मोठा आहे म्हणजे जून आहे का, हे भाजीसारखं नाहीये। मच्छी जी आहे फिश हे मोठं असेल ते चवीला जास्ती चांगलं असतं। पाव चमच्याहून अर्धा हिंग आहे, अर्धा टीस्पून हळद आहे, 1 टीस्पून तिखट आहे, अर्धा टीस्पून मीठ आहे, 2 टीस्पून चिंचेचा जाड कोळ आहे, थोडं तेल आहे म्हणजे 3-4 चमचे तेल घेऊन ठेवले कारण आपल्याला तळायचे म्हणजे तेल लागणारच। आणि हिरवं वाटण आपल्याला वाटायचे। त्याच्यात 2 टीस्पून लसणाचे कापलेले तुकडे आहेत, 2 टीस्पून ओलं खोबरं आहे आणि 1 टेबलस्पून कोथिंबीर आहे। आता ह्याच्यात मी आलं किंवा मिरची घेतलेली नाही। मच्छीला साधारणपणे मी आलं वापरत नाही आणि मिरची सहसा माझा वापर खूप कमी असतो, त्यामुळे मी मिरची घेत नाही। पण तुम्हाला जर ह्या गोष्टी आवडत असतील, तुम्ही वापरत असाल तर जरूर वापरा। आता आपण हे हिरवं वाटण जे आहे कोथिंबीर, लसूण आणि खोबरं ते प्रथम वाटून घेणार। त्याच्यातच हिंग, हळद, तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ घालणार आणि ते वाटण वाटणार। ते फार जाड ठेवायचं नाही पण पातळही करायचं नाही, नुसतं तुकडीला पसरता येईल इतपतच आपण वाटण वाटणार। आणि ते वाटण ह्या तुकड्यांना लावून आपण ठेवून देणार अर्धा तास आणि नंतर आपण तेलावर तुकड्या तळणार आहोत। तर आता प्रथम वाटण वाटून घेते मी। वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे। प्रथम मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर फिरवून घेतली नुसती। नंतर त्याच्यात आपलं सगळं हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच घातलं, पुन्हा फिरवलं आणि चांगलं बारीक करून घेतलं। ते थोडं जारसळ वाटलं म्हणून 1 टीस्पून पाणी घालून त्याच्यात फिरवून घेतलं। आता आपण हे वाटण तुकड्यांना लावणार आणि अर्धा तास ठेवून देणार। ह्याच्यामध्ये आपण रव्यात घोळवून किंवा पिठात घोळवून आपण तुकड्या तळणार नाही आहोत। आपण नुसता मसाला लावून तव्यावर तुकड्या लावणार आहोत। ह्यामुळे काय होतं की त्या तुकडीला पण मसाल्याची चव चांगली लागते आणि मसाल्याला पण मच्छीची चव लागते। पण तुम्हाला जर का पीठ लावून किंवा रवा लावून आवडत असतील तर तुम्ही तसं करा। आता आपण हे जे वाटण आहे ते तुकड्यांना दोन्ही बाजूनी लावून अर्धा तास ठेवून देऊ। हे असं जितकं पसरलं जाईल इतपतच पातळ करायचंय। आता हे मी अर्धा तास ठेवून देते, नंतर आपण तुकड्या तळूया। तुकड्यांना मसाला लावून अर्धा तास झालेला आहे आणि 4 चमचे तेल टीस्पून मी फ्राईंग पॅन मध्ये घालून तापवून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावर हे मसाला लावलेली तुकडी लावूया। जिथे लागला नसेल तिथे थोडा थोडा मसाला लावू बरं, म्हणून मी थोडा शिल्लक ठेवला होता। आणि मंद गॅसवर तळायचे, ठीक आहे। डीप फ्राय करायची नाही, शॅलो फ्राय करायची आपल्याला। जरा हलक्या हाताने बघू। आता आपण त्याला उलटूया। एका बाजूनी चांगली झाली की मग उलटायची, दुसऱ्या बाजूनी झाली की काढून ठेवायची। फ्राय करायला तसा फार वेळ काही लागत नाही। आता आपण पाहूया खालची बाजू पण झाली असेल आणि आपण ही तुकडी फिश मध्ये काढून घेऊया। आपली सुरमई तळून झाली आहे। आता दुसरी तुकडी मी अशीच तळते। सुरमईची तुकडी आपली तळून तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे मसाला केल्याने तो खूप खरपूस लागतो। आपल्याला अजून असेच पदार्थ करायचे आहेत आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल।